नमस्कार. मी शोभा जाधव. आज मी तुम्हाला साधीशीच रेसिपी दाखवणार आहे. नेहमी आपण बनवतो तोच पदार्थ आहे रेग्युलर खाण्यातला. प्रत्येकाकडे वरण भात हा असतो. तर वरणाचे प्रकार मी बरेच 4-5 व्हिडिओ केले आहेत. सगळ्या डाळींचे प्रकार, वरणांचे प्रकार माझे दाखवून झालेले आहेत. आता एकच वरण असं बाकी आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने आपण वरण बनवलं तर जरा आपल्याला पण चवीमध्ये फरक येतो आणि इतर डाळींचं पण प्रोटीन्स आपल्याला शरीरामध्ये त्याचा फायदा मिळतो आणि बाकीची म्हणजे वेगवेगळ्या टेस्ट एकच खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे मग आपण असं वेगवेगळ्या प्रकारे वरण मी दाखवलेले आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी तुरच्या डाळीचं वरण दाखवणार आहे तुम्हाला. तर मला साहित्य लागणार आहे. मी 1 वाटी 1.5 वाटी तुरीची डाळ मी ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे. जेव्हा मी वरण भाताचा कुकर लावला तेव्हा ही मी आता अशी शिजवून घेतलेली आहे. छान शिजवून घेतलेली आहे. त्यात मला चिंचगुळाचं वरण मी दाखवते हे. तर ह्याच्यात मी 7 ते 8 चिंचाचं हे तुकडे ते मी पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं आधी भिजवून ठेवलेलं आहे. ही एक अशी वाटी आहे. तो अर्धा वाटी गूळ मी चिरून घेतलेला आहे आणि मला सुकं खोबरं लागणार आहे. असं अर्धा ते पाऊण वाटी असं मी खोबरं किसून घेतलेलं आहे. 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या आहेत, त्या मी सोलून घेतलेल्या आहेत. 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या अशा सोलून घेतलेल्या आहे. एवढी सारी कोथिंबीर मला लागणार आहे आणि कढीपत्ता लागणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण चिंचगुळाचं वरण बनवण्यासाठी. तर आता सर्वप्रथम मी याच्यामध्ये ह्या पातेलीमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर ते आपण आता गरम करूया. की जितकं आपल्याला वरण पातळ हवं असेल ना तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही ती कन्सिस्टन्सी आपल्याला वाढवता येईल. तर वरणात थंड पाणी कधीच नाही घालायचं आहे. वरणामध्ये आपण वाढवताना गरम पाणीच घालणार आहोत. तर आपलं पाणी गरम होतं. आणि साहित्यामध्ये मला नेहमीप्रमाणे हळद लागेल, लाल तिखट लागेल, जिरं मोहरी फोडणीसाठी आणि थोडा हिंग लागेल. तर आता आपलं पाणी गरम होतं आहे. आता आपलं पाणी छान गरम झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करूया. ह्याला साईडला करूया. आता ह्या चिंचेचा असा कोळ काढायचा म्हणजे असं हे चिंच कुस्करून घ्यायची, कारण ती भिजलेली असते आणि त्याचं आपण पाणी आता असं सेपरेट काढून घेऊया. ह्याच्यासोबत मी अर्धा टोमॅटो चिरून घेतला आहे, कारण का की आपण चिंच पण टाकणार आहे. त्यामुळे फक्त अर्धा टोमॅटो टाकायचा, म्हणजे फक्त चवीपुरतं असं. यात आता आपण असं गरम पाणी टाकणार आहोत, जेवढे की आपल्याला पातळ पाहिजे. कसं तुम्हाला असं वाढवायचं असेल तसं त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. इथे मी 2 ग्लास पाणी गरम केलेलं, तर मी तेवढं घेते, कारण मी 1.5 वाटी डाळ घेतली आहे. आणि कुकरला मी 4 शिट्या करते, म्हणजेच ना आपलं तुरीच्या डाळीचं वरण आहे ना, तुरीची डाळ छान शिजते अगदी मऊ. रवीने असं एकसारखं करायचं आहे. आणि एकाच प्रकारचं वरण खाऊन कंटाळा येतो, म्हणून असं व्हरायटीज करायच्या, म्हणजे मुलांना आवडतं. अर्धा चमचा हळद टाकते, लाल मिरची पावडर 1 चमचा, चिमूटभर हिंग जाणार याच्यामध्ये, आणि जो आपण अर्धा टोमॅटो टाकलाय तो पण ह्याच्यात जाईल. आणि चवीनुसार मीठ टाकूया. त्यानंतर हे जो चिरून ठेवलेला गुळ आहे तो पण याच्यातच टाकायचा गरम वरणामध्ये. जेव्हा आपण फोडणी करणार ना तेव्हा तो वितळते. आणि हे चिंचेचा कोळ, जे चिंचेचं पाणी होणार ना ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. याच्यात अजून थोडं पाणी करून आपण जरा पातळ करून घेऊ. आता
चिंचेचं पाणी ओतायचं. तुम्ही हे गाळणीने गाळून घेतलं तरी चालेल, पण आता माझं झालं आहे व्यवस्थित, काही चाळण्याची गरज नाही आहे. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे आपण खोबरं किसून ठेवलं, सुकं खोबरं टाकलेलं आहे मी. सुक्या खोबऱ्याने जरा वेगळी चव येते. त्यापेक्षा मी अर्धी ते पाऊण वाटी घेतलेली, म्हणजे किसून झालेलं वाटीचं प्रमाण, अख्खी वाटी असते तसं नाही. हे किसून झालेलं खोबरं आहे, ते मी अर्धा ते पाऊण वाटी घेतलेले, जवळजवळ अर्धाच आहे. ते पण आपण आता हलवून घेऊया. कोथिंबिरीच्या सॉरी, हे कढीपत्ता आहे तो थोडासा एक फांदी घेऊन अशी कुस्करून याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि कोथिंबीर जी आहे ते आता आपण बारीक टाकून टाकू. खूप सुंदर लागतं हे वरण, आंबट गोड अशी छान चव लागते. असं छान हलवून घ्यायचंय. आता आपण फोडणी घालणार. बघू शकता चिंचेचं पूर्ण मी थोडं थोडं पाणी करून पूर्ण असा कोळ काढून घेतलेला आहे आणि ते पाणी वरणामध्ये मिक्स केलेलं आहे. आता हे वेस्टेज आहे, म्हणजे हे आपण टाकून द्यायचं. आता आपण फोडणी घालतोय. गॅस पेटवलाय मी, पातेलं ठेवूया. पातेलं जरा गरम होत आहे. पातेलं छानपैकी गरम झालेलं. आता आपण असं पाववटली तेल टाकतो. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा मोहरी टाकते. गॅस आता कमी करायचा आहे फोडणी घालताना. हळद जाणार, सॉरी जिरं अर्धा चमचा. लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे 8 ते 10. आणि बाकी सगळं आपण इकडे मिक्स करतो. हळद, हिंग, मीठ, म्हणजे इथे फक्त आपल्याला फोडणीच करायची आहे, बाकी इथे सगळं मिक्स असतं. कढीपत्त्याची पानं, आता हे वरण टाकू. त्याला मीडियम हीट ठेवायची आहे. मीडियम हीटवर याला 5 ते 7 मिनिटं उकळू द्यायचे छान. बघू शकता आपलं वरण असं छान उकळत आहे आणि ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. त्यातला टोमॅटो पण असा छान शिजल्यासारखा झाला आहे. आणि स्पेशली ह्या वरणाला आहे ना सुकं खोबरं टाका, खूप छान चव येते. आता आपण गॅस बंद करतो. आता आपण हे एका बाउलमध्ये घेऊया. चिंचगुळाचं वरण आपलं तयार आहे आणि नक्की करून बघा.
आणि खूप छान लागतं भातासोबत किंवा नुसतं प्यायला पण खूप छान लागतं. तर नक्की करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.